नमस्कार, मी राजश्री. कशा आहात तुम्ही सर्व? तर चला आज पुन्हा एकदा माझ्या नवीन ब्लॉगमध्ये तुमच्या सर्वांचं खूप मनापासून स्वागत आहे. तर आज आहे वटपौर्णिमा आणि इकडे आत्या चालू आहे आणि त्यातल्या त्यात आज आहे माझ्या नंदेच्या बाळाची बारी. तर आत्या छान असा स्वयंपाक करता. इकडे छान अशी डाळ केलेली आणि इकडे भात पण केलेला आहे. मेथीची भाजी करायची अजून आत्याला. आणि आज आहे माझ्या नंदेच्या बाळाची बारी. तर छान असा आत्याने डाळ भात मेथीची भाजी नैवेद्यासाठी स्वयंपाक केलेला आहे. हे बघा इकडे भात आहे, इकडे मेथीची भाजी करायची आहे आणि मस्त असा गोड शिरा पण करायचा आहे नैवेद्याला ठेवायला. आज आहे वट सावित्री पौर्णिमा आणि त्याच्यासाठी आम्हाला सर्वांना उपवास, म्हणजे आत्याला, मला, काकीला, दीदी पण आलेले आहे. तर इकडे आम्हाला खिचडी भिजत घातली आणि छान अशी आमटी पण केलेली आहे. छान अशी सकाळ झालेली आहे आणि इकडे आमचं टोमू सारखा बघतोय. आज त्याला काय झाले काय माहिती. आहे टोमू सारखा बघतोय. इकडं छान असं थोडंसं कोवळं ऊन पडलेलं आहे आणि आता मला बाळाला इथे बाहेर उन्हामध्ये आणायचं आहे. मस्त छान वाटतंय. काल रात्री थोडासा पाऊस येऊन गेलाय. तर मी इथे बाळाला थोड्या वेळ उन्हात धरले. चला बाळ थोड्या वेळ कोवळ्या उन्हामध्ये धरलं मी आणि त्याच्यानंतर आत्याने त्याला बाळाला छान अशी आंघोळ वगैरे घालून आता झोपी लावले आणि इकडे मी आता फरशी पुसते. तर चला काम वगैरे आवरून घेत. आज आहे वटपौर्णिमा. तर चला आम्ही नंतर तयारी वगैरे करणार आहे. तर तुम्ही ब्लॉग कंटिन्यू करा. तर चला आज बारी आहे माझ्या नंदेच्या बाळाची. तर इथे ना सटवाई पुसता. इथे 7 दगडं वगैरे लावले आणि आता इथे पुसताय बाळाला आणि बाळाच्या आईला घेऊन आले. दीदीने इथे पूजा वगैरे करून घेतली आणि नैवेद्य पण त्या सटवाई जे आहे त्यांना नैवेद्य पण दाखवून दिले. पूजा वगैरे झाली आणि त्याच्यानंतर एक विधवा बाई आणि एक कुमारिका जेवण करावं लागतं. तर इथं बसले. छान असं पूजेचे ताट वगैरे केले आणि मी पण छान असे रेडी झाले. आता मी चालले वडाच्या झाडाला फेरी मारायला. छान अशी रेडी झाले आणि आता चाललोय आम्ही वर पूजण्यासाठी. चला. त्यानंतर इथे आता आम्ही वड पूजण्यासाठी आलो आहे आणि इकडे मी खूप वारं चालू होतं त्यामुळे दिवा काही लागत नव्हता. तर असंच दिवा वगैरे थोडंसं पेटवला. त्यानंतर इथे आता मी वडाची पूजा वगैरे करते. त्यानंतर इथे खूप अशा बाया आल्या होत्या वडाची पूजा करण्यासाठी. तर इकडे मी पूजा वगैरे करते आणि इकडे बाकीच्या पण ज्या काही राहिल्या होत्या पूजा करण्यासाठी त्या पण आता पूजा करताय. वडाची पूजा वगैरे करून झाली आणि त्याच्यानंतर आता इथे वडाला 7 फेरे मारावं लागतात. तर आता मी इथे वडाला 7 फेरे मारून घेते.
तर चला, छान अशी वडाची पूजा वगैरे करून झाली आणि ज्या पण बायांनी प्रसाद आणला होता ते आता वाटताय इथे गूळ किंवा शेंगदाणे. इकडे सियाला पण त्या आजी खाऊ घालताय. इथे पूजा वगैरे करून झाली आणि आता ज्या पण महिला तिथे पूजा करण्यासाठी आलेल्या होत्या त्यांच्या सर्वांचे मी आता पाया वगैरे पडून घेते. तुझ्या पडू का बाळ मुंजाचा आशीर्वाद